हलसिद्धनाथ हे इथे एक निप्पाणीकरांचं प्रसिद्ध घराणं आहे. या निप्पाणीकरांच्या घरी हलसिद्धनाथ हे गुराखी म्हणून कामाला होते आणि हे निप्पाणीकर ह्या हलसिद्धनाथांना शिळं अन्न वगैरे खायला घालायचे. तर ते अन्न हलसिद्धनाथ आपल्यासोबत असणाऱ्या गायींच्या कळपामध्ये सुद्धा वाटायचे आणि त्या गायींच्या कळपात एक वांज गाय होती. त्या वांज गायला सुद्धा हे अन्न हलसिद्धनाथ वेळच्या वेळी द्यायचे. त्यांची भक्ती बघून त्या वांज गायीनं एक दिवशी पाना फुटला त्या वांज गायीला आणि ते दूध हलसिद्धनाथाला तिनं पाजलं आणि हे सर्व त्या निप्पाणीकरांच्या दुसऱ्या एका चाकराने बघितलं आणि त्यांनी त्या निप्पाणीकरांना ही गोष्ट सांगितली की हलसिद्धनाथ आपल्या गायींच्या कळपातील गायीचे दूध पितात. तर निप्पाणीकरांना राग आला आणि त्यांनी हलसिद्धनाथांना शिक्षा म्हणून त्यांनी रुईच्या पानांचा रस जो असतो तो पांढऱ्या कलरचा दुधासारखा दिसतो, तो रुईच्या पानाचा रस त्यांना पिऊ घातला आणि हलसिद्धनाथांनी सुद्धा तो रस पिला आणि तो दुधाप्रमाणे सिद्ध केला. म्हणून दुधाला कन्नडमध्ये हल असं म्हणतात. म्हणून हल सिद्ध म्हणजे दुधासारखं त्या रुईच्या रसाला सिद्ध केलं म्हणून त्यांचं नाव हलसिद्धनाथ असं पडलं. याच आपाच्या वाडीला हलसिद्धनाथांचं समाधी मंदिर सुद्धा आहे.